हाय फ्रेंड्स, मी आशा करते तुम्ही छान असाल, चांगले असाल म्हणून. तर माझा भाऊ एक्सपायर होऊन पावणे 2 महिने झाले आणि त्याची मला खूपच आठवण येत होती, म्हणून आज व्हिडिओ काढला. मी खूप रडले, काल पण रडले, आज पण रडले, कारण की त्यांनी खूपच प्रेम बहिणींवर केलं होतं. आम्ही 7 बहीण भावंडं आहेत आणि 2 भाऊ लास्टला आणि पहिल्या मुली, आणि आईबापांनी त्यांना खूप दोघांना जीव लावला. आणि त्यांनी दोघं पण चांगली राहिली आमच्यासोबत, पण जास्त लहान खूप भाऊ असल्यामुळे त्याच्यावर जास्त जीव होता आणि तो खरंच लय चांगला राहिला. खूप प्रेम होतं त्याचं आमच्यावरती, आमचं त्याच्यावरती. तर त्याची आठवण आली मला काल, तर मी खूप रडली. आज पण आठवण आली. तर खूप छोट्या वयामध्ये देवाने त्याला नेलं. ती नाही न्यायला पाहिजे होतं, पण काय आता देवाच्या मर्जीच्या पुढं आपण काहीच करू शकत नाही आहे. त्याच्यामुळं खूप वाईट वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं. तर मी 9 तारखेला मी गावाला जाणार आहे, गावी. तर मी पण आता 1.5 महिना झालं घरीच आहे. घरी असल्यामुळे मला पण काही करमत नाही, काय नाही. तर मला जायचं आहे कामाला. जेव्हा काम लागेल तेव्हा मी जाणार आहे. त्याची खूप आठवण येते या. आणि घरामध्ये आम्ही 3 जण असतात, की माझी मुलगा मुलगी आणि मी. मुलगा मुलगी कॉलेजला जातात. तर खूप वाईट वाटते. मुलगा कधी जातो कधी नाही आहे. मुलाचं काय कॉलेजचं खरं नाही आहे, त्याला शिकवली पण काय उपयोगाचं नाही आहे. तर मी जाणार आहे माझ्या माहेरी. तर माहेरी गेल्याच्यानंतर माझे आईवडील तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. माझे आईवडील कसे आहेत, का आहेत, सगळं काय दाखवलेलं आहे. आईवडील माझे, आईला उठता बसता येत नाही, असले पाय सुजलेले आहेत, तिचे चेहरा सुजलेला आहे. बापाला पण BP, शुगर, हे ते दमा काय काय भरपूर आहेत. तर त्यांना गोळ्या औषधाला मध्ये आधी आम्ही बहिणी देत असतो पैसे. भाऊ पण देत होते, पण आम्ही जास्त करतो जरा मुली, हे कारण की त्यांचा पण संसार वगैरे आमचा पण आहे, पण सगळेजण थोडं थोडं आम्ही त्यांना देतो. तर मला एवढंच फक्त सांगायचं होतं की भावाची आणि आपलं भाऊ बहिणीचं प्रेम खरंच लय भारी असतं. म्हणून बहिणीचं मन कधी दुखवत नका जाऊ, मला हेच म्हणायचं आहे. रक्षाबंधनला पण मी राखी बांधायला नव्हती गेली, कारण की दुसऱ्या बहिणीची माझ्या पाठच्या बहिणीची आणि त्याची भांडण झाले होते. तर त्याच्यामुळं आम्ही रक्षाबंधनाला नव्हतं गेलो. मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यासाठी. तर त्याला काय वाटलं नाही, त्यांनी नाही बघितलं, त्याच्या बायकोनेच बघितलं होतं. आणि आमच्या बहीण भावंडात म्हणजे विरोध करणारे म्हणजे कोण, भाऊजयच. म्हणजे आम्हाला बोलू देत नव्हत्या बहीण भावंडाला, म्हणजे असं काही पण सांगून भावाला वगैरे फुगवत होत्या, सांगत होत्या. तर मग ती पण त्यांच्याच मनावर चालत होत्या. त्याच्यामुळं नाही का, तर वाईट वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं, की आम्ही बहीण भाऊ खूप लांब राहिलो भाऊजायांच्या सांगण्यावरून. तर त्यांनी असं सांगायला नाही पाहिजे, नाही का, की भाऊ बहिणीचं नात्यातलं हे. आणि त्याची मुलं तर मला इतकी आवडत ना, खूप छान आहे त्याची मुलं माझ्या छोट्या भावाची. आणि मला खूप आवडतात त्याची मुलं. त्याच्या मुलांची खूप आठवण येते मला. काय चांगलं माझा भाऊ जिवंत होता त्यावेळेस भाऊजांनी काय भाऊ बहिणी एकत्र येऊ दिलं नाही आहे. आणि मी तर कंप्लीट त्याला 2 वर्ष बोलतच नव्हते, कारण की तो आईवडिलांसंगती भांडायचा, आईवडिलांना मारायचा, खूप त्रास द्यायचा, बहिणींना पण सगळा त्रास देत होता. तर हेच सगळं बायको वगैरे सगळं सांगून हे करायची. ती जेलमध्ये होता तर आम्ही बहिणी सोडवायचो, त्याची बायको काय नव्हती करत, त्याच्या आईकडे जाऊन बसायची. भाऊ जेलमध्ये कधी गेला की मग त्याला भांडणं वगैरे करायची सवय होती. भांडणं केली की तो जेलमध्ये जायचा आणि त्याची बायको माहेर जायची. आम्ही बहिणी सोडून आणायचो, आई वडील आम्ही सोडून आणायचो. तर मग ती वाईट वाटतं की भावासाठी एवढं काय केलं होतं आणि भावाने त्याची जाण नाही ठेवली. शेवटच्या क्षणी बहिणींना बोलून चालून पण नाही गेला. त्याचं एक वाईट वाटते मला, की बायको अशी एक चीज असते की आपल्या इतक्या जवळच्या माणसापासून आपण तोडतो. पण असं केलं नाही पाहिजे, मला हेच म्हणायचं आहे. कारण की आमचं बोलणं सगळं हे काय असेल ती खेळणं खोदणं बहीण भावाचं ते अधुरं राहिलं. 2 वर्षापासून आम्ही कुणीच बोलत नव्हतो. रक्षाबंधन नाही, भाऊबीज नाही, काहीच नाही. म्हणजे एक व्यक्ती बाहेरच्या घरातून आलेली ती किती डेंजर असते बघा ना. आणि दोन्ही पण भावांच्या बायका तशाच आहेत, एकच नाही तर दोन्ही पण भावाच्या. आता पण एक भाऊ गेलेला आहे, तर त्यांना असं वाटत नाही का त्यांचा एक भाऊ गेला, आता इथून पुढं तरी ह्यांना बहीण भावनाला तोडून येईल. पण अजून पण तेच. आता मोठी भाऊज आहे ती पण आता भावांना काय, मोठ्या भावाला काही बोलू देत नाही, काय नाही. आता छोटा भाऊ जाऊन तर आता 1.5-2 महिने झाले, पण मोठी भाऊज आहे पण तेच करते, भावाला बोलू देत नाही, काय नाही. ती म्हणते तुम्ही तर ह्याला कोणी काय बोललं, तुम्ही तर ह्याला बोलले माझ्या नवऱ्याला.
तर मी घर सोडून निघून जाईन. ही लेकरं 5 लेकरं आहेत, मी ते त्यांच्यापाशी सोडीन आणि निघून जाईन. मग कोणाला वाटतं की आपली भाऊजं निघून जावी 5 लेकरं सोडून? नाही वाटत ना. त्यापेक्षा नकोच बोलायला. पण वाईट वाटतं एका गोष्टीचं की पहिल्या भावासंगती बोलणं भाषण झालं, त्याच्या बायकोने पण असंच केलं, बहीण भावाचं नातं तोडलं. नंतर त्याला ही दुसरी भाऊजे पण अशीच पहिल्यापासून हा दोघी अशाच करायच्या. आणि माझी पांगळी आहे नाही का, तिला स्वयंपाक कुणी करून देत नाही, तिचं झाडून कुणी काढत नाही, काय नाही. ती सरकत ती झाडून काढते, स्वयंपाक करते, ह्या सगळ्या गोष्टी ती करते. आणि कपडे पण तिच्या स्वतःच्या हाताने धुते. ती अशी सरकत बाथरूममध्ये जाऊन धुते. पण अशा समोर बघतात, पण ती म्हणत नाही की आम्ही काढतो, काय ती आम्ही झाडून काढतो, आम्ही स्वयंपाक बनवतो. एखाद्या वेळेस ती मोठी म्हणते बरं का की मी कपडे धुते म्हणून. पण बारकी तर नाहीच, अजिबातच नाही आहे धुत. कारण की स्वतः भाऊ सांगत होते पहिले की नाही करायचं म्हणून. तर मग भाऊजाया कशाला करणार आहेत? आणि भाऊजाया पण नवऱ्याच्याच मनावर, म्हणजे भाऊजायांच्या मनावर आमचे भाव आहेत, असं आहे. पण असं केलं नाही पाहिजे. आज आमच्याशी असं केलं म्हणजे तुमचे पण भाऊजाई अशाच करतील नाही का. फ्रेंड पण असं केलं नाही पाहिजे असं मला म्हणायचं आहे. तर आता मी पण एकटी असते या घरामध्ये. आता माझ्या एकटीवर सगळं काय चाललेलं आहे, 2 मुलांचं शिक्षण हे ते. तर मला पण कामाला जाणं खूप गरजेचं आहे. आणि माझा चॅनल पण डिमॉनिटाईज झालेला आहे. मला खूप वाईट वाटलं काय चुकीमुळं माझ्या. मला माहीत नव्हतं की दुसऱ्याच्या चॅनलवरचं व्हिडिओ उचलून टाकल्याच्यानंतर हे असा काय परिणाम घडतो. मला असं वाटलं की माझा भाऊ गेलेला आहे, माझा चॅनल थंडगार नाही पडण्यासाठी मी दुसऱ्याच्या ह्याच्यावरचे व्हिडिओ टाकले, चॅनलवरचे, आणि माझ्या ह्याच्यावर टाकले. तर ती डिमॉनिटाईज झाला. खूप वाईट वाटलं. 2-3 दिवस इतकं वाईट वाटलं की मी एवढं कष्टाने बनवलं व्हिडिओ, एवढं काय केलं आणि असं काय झालं. आणि कधीच कोणासोबत असं नाही व्हावं, कारण की व्हिडिओ काढताना खूप मेहनत घ्यायला लागते, खूप कष्ट घ्यायला लागतं. तर कोणासोबत असं नाही व्हावं. आणि भाऊ बहिणींना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की असं मी जे चूक केली ती तुम्ही चूक कधीच करू नका. कारण की आपण एवढी मेहनत करतो प्रत्येक व्हिडिओला, प्रत्येक हे चांगला नाही आला तर हा डिलीट करा, ते नाही चांगला आला तर हा डिलीट करा. आपण एवढी मेहनत करतो आणि थोड्यासाठी आपल्या डोक्यात काहीतरी येतं ना, आपण ते टाकतो. तर ती माझ्या एका चुकीमुळं ते हे डिमॉनिटाईज झाला. नाहीतर माझं पैशाला सुरुवात झाली होती. चला, तर तरी पण मी अजून प्रयत्न काय सोडले नाही, माझे प्रयत्न चालू आहेत. तर मला सपोर्ट करा तुमच्या गरीब बहिणीला. मला विश्वास आहे मला तुमच्यावर. मग यूट्यूबच माझी बहीण भाव आहेत आणि माझा विश्वास आहे तुमच्यावर की मला तुम्ही पुढे न्याचाल. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब येत नाही, काय झाले मला माहीत नाही आहे, कळतच नाही. पहिलं एवढं काय सबस्क्राईब यायचे ना, आता काय म्हणजे किती येतात बघा, 10, 11, 12 असे 14, 15, 20 असेच येतात, जास्त येतच नाही. नाहीतर 50, 100 असे येतात. काय झाले, एकतर मला मोबाईलमधलं काही कळत नाही, मुलं काय करून देत नाही आणि मुलांना व्हिडिओ काढलेले आवडत नाही आहे. तरी पण मी काय वाईट काढत नाही आहे, मी चांगलेच व्हिडिओ काढते आपल्या बाबासाहेब आंबेडकरांवरती आणि घरातले. आता ती थोडंसं बाहेरचं म्हणजे व्हिडिओ थोडं काढते मी नाही का, म्हणजे दुसऱ्या गाण्यावरचे. तर ती म्हणतात नाही का, शेजापादरी ही पण व्हिडिओ काढ, चांगली वाटतील असं तसं, त्यासाठी मी काढते. नाहीतर मला बाबांच्या गाण्यावरतीच मला खूप आवडतात. तर मला सपोर्ट करचाल, मी आशा करते. आणि मला खरंच माहिती आहे की तुम्ही मला खरंच मला पण असं वाटतं लाईक करावं, सबस्क्राईब याव्या, कमेंट याव्या, हे असं म्हणजे चांगलं नाही का की ताई तुम्ही छान खूप बनवता व्हिडिओ, ह्या सगळ्या गोष्टी याव्या असं वाटतं मला. तर मी त्या सगळ्या गोष्टीची वाट बघते. आणि मला असं वाटतं की सगळ्याला रिप्लाय द्यावा, की का दुसऱ्याला किती मेसेज येतात, म्हणजे चांगले यावे, वाईट नको. कारण की एखादी संसारिक बाई असेल, म्हणजे सगळ्या संसारिकच असतात, एखादी नाही, सॉरी माझ्याकडून काय चुकलं असतं मला माफ करा, सगळ्या संसारिकच चांगलेच असतात. तर कुठली बी स्त्री आपल्या सोशल मीडियावर काम करते बिचारी, तर त्यांना खरंच वाईट कमेंट करू नका. माझी एवढीच विनंती आहे की प्रत्येकाची आशा असते, प्रत्येकाच्या गरजेनुसार ती व्हिडिओ बनवतात आणि व्हिडिओ तर इतक्या कष्टाने बनवतात. त्यामुळं त्यांना तर वाईट कमेंट कधीच करू नका. आणि जे कोणी वेगळे व्हिडिओ बनवत असतील घाणेरड्या प्रकाराने, तर ठीक आहे, तुम्ही त्यांना बोललं तरी चालते, तुमची काही चुकी नाही. पण जे काय आपल्या महिला वर्ग आहेत तर त्यांना कमेंट चांगल्या करत जावा. माझी अशीच विनंती आहे की कायचं मन किती दुखतं अशा घाणेरड्या कमेंट केल्याच्यानंतर, खूप दुखतं हे मला पण माहिती आहे.
तर मला तर कुणी अजून घाण कमेंट केली नाही आहे आणि माझी बहीण भाऊ मला करणार पण नाही आहे की त्यांची बहीण चांगली व्हिडिओ काढते असं काय घाणडं त्यांच्या मनाला टोचण्यासारखं कधीच काय करणार नाही आहे. ही माझ्यावर विश्वास तुमचा आहे आणि हा तुमचा विश्वास मी असाच ठेवणार आणि माझे चांगले व्हिडिओ असणार आणि मला कधीही घाणडे कमेंट येणार नाही असं माझ्या भाऊ बहिणीवर माझा विश्वास आहे. खरंच तर मला खरंच सबस्क्राईब करा. सगळ्यांनी बघा माझे व्हिडिओ, बघा कसे आहेत काय. आणि मी आता गावी गेली ना तर मी माझ्या घरचं मी तर मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे, तर अजून दाखवते. बघा तुम्ही तिकडलं अजून मी शेतात वगैरे जाणार आहे ह्यावेळी. शेतातला पण माझे व्हिडिओ बघा. माझी ब्लॉग चांगली मी करून टाकणार आता ह्यावेळेस मी शेतातले वगैरे. तर मला तिकडे गेलं की असं म्हणजे नाही का लाकडाला जायला आवडतं, शेतात जायला म्हणजे असं सगळ्या गोष्टी मला आवडतात. कारण की मी ती पहिल्यापासून कामं केलेली आहेत ना खुरपायचे वगैरे. तर मग असं वाटतं मला नाही का आपण आता गावाला गेलो आहे तर खुरपणं वगैरे ती करावं. आणि मी खरंच मला आवडतं तर मी करते. माझ्या माहेरी गेली की मी खुरपायला जाते, लाकडाला जाते, ह्या सगळ्या गोष्टी मला आवडतात. आणि मेन म्हणजे मला ती खो खो कबड्डी खेळायला तर लय आवडते. तर माझा भाऊ होता तो एक्सपायर झालेला, तो आमच्याबरोबर सगळ्याबरोबर खेळायचा खो खो कबड्डी सुरपट हे सगळं खेळायचं. पण असं नव्हतं म्हणत की माझी बहीण मोठी झाली एवढे मुलं मोठे आहेत असं काय नाही. आईबापाच्या घरी सगळं फ्री वातावरण आहे माझ्या. आणि तो भाऊ तर खूप चांगला होता, पण लगीन झाल्यापासून खूप चेंज झालेत माझे दोन्ही पण भाऊ. पण असतं पण असं नाही केलं पाहिजे. मी तर कधीच असं केलं नाही आहे. माझ्या मिस्टरांना त्यांच्या आईविषयी बहिणीविषयी भावांविषयी कधी मी भडकवलं नाही, कधी बोलू नको म्हणलं नाही, असं काय नाही. पण प्रत्येक महिलांनी असं कधीच नाही केलं पाहिजे. मी माझी हात जोडून विनंती करून सांगते की बहीण भाव आई वडील त्यांनी एकत्र राहावं. कारण की आपण त्यांना असं केलं तर आपल्याला पण देव तसंच वेळ आणतो. तर तसं नका करू. तर आता फ्रेंड्सला आता खूप व्हिडिओ मोठा होतो आहे, तर मी स्वयंपाक करायचा आहे मला, भाजीला जायचं आहे मला. तर मी आता व्हिडिओ थांबवते इथंच. माझा ब्लॉग बघा, मला सबस्क्राईब करा. अजून मॅसेज टाका की ताई तुमचा व्हिडिओ कसा होता काय होता, मी त्याची रिप्लाय देईन तुम्हाला. तर मी तुमच्या रिप्लायची वाट पाहते. तर तुम्ही मला मॅसेज करचाल मी आशा करते. चला बाय.